नामदेवरायाचा अभंग आहे. सद्गुरु सारी का सोयरा जिवलग, तोडीला उद्वेग संसारीचा. काय उतराई हो कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. माझे सुख मज दाखविले डोळा, दिदली प्रेम कळा नाम मुद्रा. डोळ्याचा डोळा उघडीला जेने, लेवविले लेणे आनंदाचे. नामा म्हणे की सापडली सोये, नवी संभे पाये खेचराचे. आपण थोडक्यात ह्या अभंगाचा भाव बघू. काय भाव आहे? सद्गुरु सारिका सोयरा जीवलग, तोडीला उद्वेग संसारीचा. आपण जे व्यवहारात सोयरे मानतो, नातलग मानतो, पण नामदेवराया म्हणतात की सद्गुरु सारिका सोयरा नाही, सद्गुरु जीवलग सोयरा आहे. जीवलग का म्हटलं? कारण की सद्गुरु जीवाची सोय लावतात आणि बाकीचे शरीर संबंधाना सोयरे असतात तर ते शरीराची अवस्था लावतात, शरीराची सोय लावतात, म्हणून त्यांना सोयरे म्हणतात. पण सद्गुरु हे जीवाची सोय लावतात म्हणून त्याला जीवलग सोयरा म्हटलं. सद्गुरूला काय सोय लावतात जीवाची? तर सद्गुरूशिवाय आपल्याला सत्य असत्य याचा निवाडा होत नाही. जे सत्य आहे ते आपल्याला कळालं नाही, अनुभवलं नाही आणि इंद्रियांना ते दिसतही नाही. आणि जे असत्य आहे त्याला सत्य समजून आपण व्यवहार केला आणि म्हणून आज आपल्याला दुःख भोगण्याची वेळ आलेली आहे. कारण की आतापर्यंत आपण सर्व आयुष्यातला वेळ असत्यासाठीच खर्च केलेला आहे, म्हणून तर आपल्याला आज दुःख भोगण्याची वेळ आली. पण दैवयोगानं जर सद्गुरूसारखा सोयरा प्राप्त झाला तो तो हा जीवावर आलेले आघात एका क्षणात दूर करतो. म्हणून तोडीला उद्वेग संसारीचा. हा उद्वेग संसाराचा तोडतात आणि आपल्याला भगवंताशी जोडतात. म्हणजे हे नाशिवंत आहे याच्यापासून जीवाला तोडतात आणि जे अविनाशी पद आहे त्या पदावर आपल्याला रूढ करतात. त्या अविनाशी परमात्म्याशी आपल्याला जोडतात. म्हणजे आपण जेथून आलो तेथेच जावे असं म्हणतात. पण आपल्याला आलो खरं, पण कुठून आलो याचंच आपल्याला विसर पडला आणि आता कुठे जावा याच्यासाठी तर भ्रम झालेला आहे. आज सत्य सत्य वाटू लागलं. मग साच ते लटिके लटिके ते साच. जे खरे हे ते खोटे वाटते आणि जे खोटे आहे ते खरे वाटते, अशी झालेली अवस्था. पुढच्या अभंगात म्हणतात, काय उतराई होऊ कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. नामदेवराय म्हणतात सद्गुरूचे उपकार कसे फेडावा, कशानं उतराई व्हावा. ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या आई वडिलाचे उपकार फिटत नाही. काहून की त्यांनी शरीराचं संगोपन केलं, शरीराला आईनं गर्भात वाढवलं आणि ते आईच्या अंगातलं रक्ताचं दूध करून तिनं पाजलं आणि आपल्याला मोठं केलं, म्हणजे शरीराला मोठं केलं. म्हणून ह्या शरीराचे उपकार कोणाचे आहे? तर आई वडिलाचे आहे. ते फेडणं जर शक्य होत नाही तर मग सद्गुरूचे उपकार आपण कशानं फेडावं, काय देऊन फेडावं ते उपकार. म्हणून सद्गुरूचे उपकार सुद्धा आपल्याकडून फिटत नाही. काय उतराई होऊ कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. आता जन्माला येण्याचं काम नाही ठेवलं सद्गुरूंनी. असं केलं. काय केलं बाबा असं? नामदेवराया म्हणतात जन्मा नाही येणे ऐसे केले.
अहो त्यांनी आपल्याला ह्या नाशिवंत शरीरात अविनाशी असणारं परमतत्व परमात्मा याचा परिचय करून दिला. आणि जीवानं आतापर्यंत देहाला मी समजलं होतं, तर ते देह मी, देह संबंधाचे माझे, इंद्रिय मी, अंतकरण मी, इथं करतं कोण भोगतं कोण याचा काही विचार केला नाही जीवाने. बरं, जीव दररोज व्यवहार करतो, खातो पितो, शरीराचं संगोपनही करतो, पण त्या शरीरात नेमकं काय आहे हे कधीही उघडून बघितलंच नाही. मग आपल्या जवळ असणारी ही डब्बी आहे, देहरूपी डब्बी आपल्या जवळ आहे. ती ज्या दिवशी उघडल्या जाते त्या दिवशी कळतं, अरे बाप, काय रहस्य आहे, काय अनमोल वस्तू ह्या देहात भरलेल्या आहे भगवंताना, काय फिटिंग केलेली व्यवस्थित, किती जिथल्या तिथं वस्तू अशा फिट करून ठेवलेल्या आहे अशा लक्षात येतात बघा. आणि मग जे इंद्रिय आहे तर हे इंद्रिय करते आहे, आणि अंतकरण जे आहे तर ते भोगते आहे, आणि जीव जो आहे तर ह्या कर्त्या भोगत्याचा साक्षी आहे. आणि जीवाच्या सत्तेना हे इंद्रिय करते आणि अंतकरण भोगते होतात. पण त्याच अंतकरणामध्ये असा कधीही विचार आला नाही का हा जीव नेमका काय असेल म्हणून सनी. पण सद्गुरू ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस ते जीवाविषयीच बोलतात, अन्य संसाराविषयी काही बोलत नाही. आणि जे संसाराविषयी बोलतात त्यांना सद्गुरू म्हणू नये आणि संतही म्हणू नये. जे संसाराचं कौतुक करतात, संसाराला महत्त्व देतात, म्हणजेच देहाला महत्त्व देतात. संसार म्हणजे काय, हे चार भिंती वगैरे संसार होत नाही, किंवा दोन भांडे कुंडे जमा केले म्हणून संसार नाही. मुख्य संसार आहे आपला देह. देह संबंधाचा तो पसारा आहे. देहच एक मुख्य संसार आहे. आणि मग ते असं स्वरूप दाखवल्यानंतर आणि आपला परिचय करून दिला की बाबा तो हा दिसणारा देह नाही, दिसणारे इंद्रिय नाही, आणि हे न दिसणारे जरी असले तरी ते स्थूल अंतकरण आहेत, म्हणून तेही तू नाही असं नामदेवराय म्हणतात. सद्गुरूने मला सांगितले, म्हणून मला आता जन्माला यायचं काम ठेवलं नाही का तू अविनाशी अविनाशी आहे, जन्मणारा नाही, तू नित्य आहे, सत्य आहे, न बदलणार आहे, न मरणार आहे, असं सत्य तुझं स्वरूप आहे. म्हणून तू हे कर्त्या भोगत्याचा साक्षी आहे. आणि तू तू ज्यापासून निर्माण झाला ती वस्तू तर परमात्मा आहे, म्हणून त्या परमात्म्याचा तो अंश आहे. मग परमात्मा जर अविनाशी आहे तर त्याचा अंश कसा हा विनाशी होऊ शकतो, म्हणून तोही अविनाशीच आहे. माझे सुख मज दाखविले डोळा, काय म्हणता नामदेवराया, माझे सुख मज दाखविले डोळा, दिदली प्रेम कळा नाम मुद्रा. माझे जे सुख आहे ते मला माझ्या डोळ्याने दाखवलं. बघा, जे डोळ्याचा विषय नसणारं जे सुख आहे तो इंद्रियाचा विषय नाही, तो वाणीचा विषय नाही, पण तरीसुद्धा माझ्या सद्गुरूने अशी कृपा केली तर ते अविनाशी असणारं परम तत्व परमात्मा मला माझ्या डोळ्याने दाखवला. कोणत्या डोळ्याने दाखवला? यावर दिसणाऱ्या डोळ्याने का? नाही, तर तो बुद्धीच्या डोळ्याने दाखवला. आणि मग एकदा का तो परमात्मा दाखवला, त्याचा परिचय केला, तर तो आपल्याला सोडून एक क्षणसुद्धा नसतो. आणि तो इथं आहे तिथे नाही असा नाही, तर तो सर्वत्र आहे. मग दिदली प्रेम कळा नाम मुद्रा. मग आता त्या परमात्म्याचं नाम माझ्या हृदयावर तो शिक्का मारला. मग दिदली प्रेम कळा नाम मुद्रा, त्या नामाचा आता मला शिक्का मारला की तू परमात्मा आहे असा. डोळ्याचा डोळा उघडिला जेने, लेवविले लेणे आनंदाचे. मग डोळ्याचा डोळा म्हणजे हा डोळ्यात जो डोळा आहे तो उघडिला. आणि जेने कसा उघडिला? त्या सद्गुरूने. कोणी उघडला? जेने
उघडीला जेणे आणि लिवविले लेणे आनंदाचे. मग आता आनंदाचं लेणं लेवले. अष्टभोग भोगणे माते नाही चाड आणि भक्ती प्रेम गोड ल्याले गे माये. आता त्या भक्तीचे मी सर्व अलंकार केले आणि ते अलंकार माझ्या अंगावर परिधान केलेले आहे. असा तो आनंद आहे, नित्य आनंद आहे. त्या आनंदाला दुसरा जोडाच नाही असा तो आनंद आहे. नामा म्हणे निकी सापडली सोये न विसंबे पाये खेचराचे. आता जोपर्यंत आपल्याला निकी सोय सापडत नाही तोपर्यंत आपल्याला सोय लावता येत नाही. आपली सोय लावण्यासाठी आपल्याला पहिली निकी सोय सापडावा लागते. निक म्हणजे निक्क ज्ञान सांगणारे जे सद्गुरू आहेत ते आपल्याला भेटले पाहिजे. तर ते भेटण्यासाठी आपलं परम भाग्य असावा लागतं. अनेक जन्माचं शुद्ध पुण्य असेल तर असेच निके ज्ञान सांगणारे सद्गुरू भेटतात. ते जे आहेत, आज जर बापूराव महाराज नसते तर आपल्यासारख्याला घरात काम करणाऱ्या बायांना कधी हे ज्ञान कळावा. अहो, जे आळंदीत पंढरपुरात 4-4 वर्षे अभ्यास करतात त्यांना लवकर समजत नाही, लवकर निवाडा करता येत नाही. देहतादात्म्य कसं सोडावं आणि जीव परमात्म्याची गाठ कशीही उकलावी, कारण की हे सगळं समजणं फार कठीण होतं. पण सद्गुरू अतिशय असावा की डोळ्याचा डोळा उघडीला जेणे आणि लिवविले लेणे आनंदाचे. नामा म्हणे निकी सापडली सोये न विसंबे पाय खेचराचे. असे सद्गुरू जर असेल तर माणसं वेड्यालाही ज्ञान होईल. दगडाला जर ज्ञान होतं